श्री शनी महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी गणनायका एकदंता वरददायका स्वरूपसुंदरा विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी वीणा शोभे दक्षिण करी विजयमूर्ती सर्वदा. नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया नमन संत श्रोतयांच्या पाया अभेदभेदा करुणी आता नमो श्री पांडुरंगा यावे तुवा कथेची या प्रसंगा निरसुनी माझी या भवसंगा करी कृपा मजवरी. गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ही ऐकता एकचित्ता संकट व्यथान बाधती. आता उज्जैनी नामनगरी राजा विक्रमराज्य करी तेथील चरित्राची परी ऐका चित्त देऊनी या. कोण एके दिवशी प्रातःकाळी बैसली होती सभा मंडळी. तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बैसले. ऐसी सभा बैसली घनदाट तेथे चर्चा निघाली सुभट. म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ सांगावे नीट निवडून. कोण्या ग्रहाची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे. ऐसे ऐकताची उत्तर पंडित सरसावले समोर काढोनी पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने. प्रथम एक पंडित बोलिला रविग्रह तो असे भला जो लागे त्याच्या उपासनेला त्याची ग्रहपीडा न बाधे. रवी तो सूर्यनारायण जे नर झाले तत्परायण त्यांची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे. आदी व्याधी दरिद्र स्मरण मात्रेची होती दूर मग उपासना करी जो नर चिंतेले अर्थ सर्व पूर्ती. रवी तो मुख्य दैवत त्याविण सर्वही जाणा व्यर्थ. नवग्रह आज्ञा पाळीत ऐसा श्रेष्ठ ग्रह हा. ऐकता रवीची वार्ता आणि त्या इतर ग्रहांची कथा तेणे निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रही समर्थ. परी रवी असे महाबळी सर्वा माझी तुर्बळी प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी तो हा सूर्यनारायण. तव दुसरा पंडित बोलत सोमासी असे बळ अद्भुत तो माळी ऐसे म्हणवित वनस्पती पोषित असे. जयाच्या आराध्य दैवत शिवसांब कैलासनाथ त्याच्या भाळी हा विलसत म्हणून श्रेष्ठ जाणावा. चंद्रवर्षे अमृतास तृप्त करी सर्व देवास निशिराज महारूपस षोडश कळा जयासी. तोन गांजीच कोणासी अतिसौख्यदाता सर्वासी सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्य जयाचे पूजन. मग तिसरा पंडित बोलत ऐक रायासू निशित मंगळ तो महासमर्थ कथा ऐकतयाची. मंगळ ग्रहा हा महाक्रूर जैसी का ते खडगाची धार तयाचा न कळे पार सर्व ग्रहा माझी वरिष्ठ हा. मंगळ ग्रह सोनार क्रूरता जयाची अतिथोर परी तो पूजकांशी कृपा कर मंगळ करी सर्वदा. गर्व धरुणी पूजा न करीती मग तो खवळे उग्रमूर्ती विलाजाय संतती संपत्ती शेवटी नाश करी जीवित्वा तसा. तोच पूजकासी सदा प्रसन्न सर्व अर्थ करी पावन सर्व दुःख निरसून अंतर्बाह्य संरक्षी. तव बोले चौथा पंडित बुध असे महाबळवंत बुधाचा प्रतापाद्भूत सर्व ग्रहा माझी. बुध जातीचा असे बाणी व ग्रहात शिरोमणी विघ्ने नासती तयाच्या पूजनी सर्वानंद प्राप्त करी. बुध ज्यावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी ऐसा तो महापरोपकारी बुधग्रह जाणजे. बुधग्रह आहे ज्यास नीट त्यास सर्व मार्ग सुधती सुपट कोणत्या कार्यास दृढ तो न करी कल्पांती. बुधाची बुद्धी भारी कोणासी निष्ठुरता तो न करी संसार चिंता हरी प्राणीमात्राची सर्वथा. मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत गुरु तो श्रेष्ठ सर्वात इंद्रादी देवा समजता. गुरुज्ञानाचा नकळे पार भाविकासी तो करुणाकर कर्माचा करी चूर भवभय व्यथेसी. दुःख आणि दारिद्र्य रोग स्मरणमात्रे होती भंग नवग्रहात महायोग्य ऐसा गुरु जाणीचे. गुरु जातीचा असे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ असे वर्ण सर्व देव करीती मान्य गुरुवचनासी. गुरु असे ज्ञानाचा पुरा तयाच्या साम्यासी नसे दुसरा. त्यापुढे नुरेची थारा कल्पनेचा कदाही म्हणून करिता गुरुसेवा मग ग्रहांचा कोण केवा. गुरु सर्व भावे भजावा तेणे संतोष सर्व ग्रहासी. शिव करी गुरुपूजनासी तेथे पाड काय इतरासी ऐसा श्रेष्ठ जो सर्वासी आगमागम. तव सहावा पंडित बोलिला शुक्र ग्रह असे बहुबला जेणे राक्षसा उपकार केला संजीवन मंत्रे करोनी. शुक्र गुरु दैत्यांचा त्रिभुवनी धाक वाहती जयाचा पार नकळे सामर्थ्याचा म्हणून श्रेष्ठ तो. शुक्राची शक्ती आहे फार
तो करी कर्मा कर्माचा चूर, विघ्ने पळती दूरच्या दूर, शुक्राचे नाम घेता. शुक्रपूजनी जे तत्पर, त्यांच्या शौर्यासी नाही पारावार. जो दिव्य देही निरंतर एकाक्षितो, आधी व्याधी दुःख दरिद्र स्मरण मात्रे होती दूर. सर्वाभिष्ट परिकर प्राप्त करी पूजका, नवग्रात शिरोमणी ज्याचा महिमा वर्णिजे पुराणे. मान्यता श्रेष्ठ सर्वाहुनी शुक्राजी असे जाणपा. ऐसे हे सहाग्र ऐकोनी राजा, तर्जनी मस्तकी डोलेवी गोजा. म्हणे उत्तम कथिले काजा, अखंडित याते स्मरावे. अनेक ग्रह राहिले कोण, सांगा पंडित हो निवडून. कैसी त्यांची नामे कोण, त्या मूर्तीसी बोलीचे. मग संकेते बोलिती पंडित, राहू आणि दुसरा केतू. हे उभयता अत्यद्भुत, दैत्य कुळींचे असती. मातंग जातीचे दोन्ही दुष्टक्रिया म्हणवनी. त्याच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी चळाचळा कापती. राहू पिढी चंद्रासी, केतू तो सूर्यासी. ग्रहण बोलीचे तयासी, प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे. प्राणी मात्र सर्वजन, त्यासी न सांडिती पिढे विण. परी केलिया पूजन स्मरण, किंचित पीडा करताती. राहू महापीडक अनिवार माया, तद्रुपची केतू जाण राया. उभयदांची एकचर्या पूजन स्मरणे संतोषती. सर्व ग्रहा परीस अतिक्रूर, जरासी पीडा करती फार. म्हणून पूजन स्मरण निरंतर, राहू केतूंचे करावे. तव नवा पंडित बोलत, शनिग्रह असे श्रेष्ठ अवघ्यात. बलाढ्य होय अत्यद्भुत, नकळे कळा तयाची. तो ज्यावरी करी कृपा, त्यासी सर्व मार्गासे सोपा. ग्रह दिक्पाळावरी छापा, तया शनिग्रहाचा. ज्यावरी तो कोपाशी चढे, तयावरी नाना विघ्ने ती रोकडे. तयाचा संसार बिघडे, न राहे कल्पांती. शनी देव महाक्रोधी, ज्याचा प्रयाजय न होय युद्धी. देवदानवा त्रिशुद्धी, दुःखदाता शनिदेव. जो का भाविक सज्ञान नर, या ग्रहाचा करी आदर. पूजन स्मरण निरंतर, त्यावरी कृपा करी शनिदेव. शनेश्वराची मूर्ती काळी, तो जातीचा होय तैली. चरणपंगू सुरत चांगली, पूजी करी काळे भरवाची. त्याची दृष्टी पडे जयावर, करी तयाचा चकनाचूर. अथवा कृपा करी जयावर, तयाशी सर्व आनंद प्राप्त होय. दृष्टीचा एक चमत्कार, जन्मला जेव्हा शनेश्वर, तेव्हा दृष्टी पडली पित्यावर. ते निकुष्ट भरला सर्वांगी. पित्याच्या रथी होता सारथी, तो पांगुळा झाला निश्चिती. अश्वांच्या नेत्राप्रती अंध्यत्व आले तक्षणी. तेव्हा त्यांनी उपाय केले फार, तरी गुणनयेची अणुमात्र. जव दृष्टी फिरवी शनेश्वर, तव तिघेही आरोग्य झाले. ऐसा ऐकता राजा विक्रम, हासुनी बोले सप्रेम. म्हणे पुत्र जन्मोनिया काय काम, ऐसा अपवित्र जो. तो पुत्र नव्हे केवळ वैरी, जो उपजदात ऐसे करी. पुढे तो काय न करी, सांगा पंडित हो. ऐसे बोलीला हसोन, करी टाळी वाजवी गरजोन. सभेसी विनोद वचन, म्हणे हा पुत्र कैसा हो. ऐसे बोलता ते अवसरी, कैसी वर्तली नवलपरी. ही ऐकावी आता चतुरी, चित्त देवोनिया. त्या समयी शनिदेव विमानी, जात होते बैसोनी. रायाचे वाक्य ऐकता तक्षणी, विमान खाली उतरले. अकस्मात येऊनिया सभेत बैसले, तेव्हा विमानासहित. तव पाहते झाले सभापंडित, म्हणती आले शनिदेव. मग राव उठे झडकोरोनी, जाऊन नमन करी चरणे. तव टाकीला झडकारोनी शनिदेवाने. म्हणे तू राजा ऐसा मस्त, टवाळे करीसी अद्भुत. याचा चमत्कार क्षणात दाविन पाहे आताची. तू फार करीतोसी टवाळी, नसतीच चढविली कळी. तरी कन्या राशीच मुळी, तुझला ग्रह मी आलो. तरी आता पाहे माझा चमत्कार, तू नको करू गर्व फार. ऐसे वदोनी अतिसत्वर विमानारूढ पै झाला. तव तो राव लागे चरणासी, म्हणे कृपा करावी दीनासी. अन्याय घाली पोटासी, कृपाळू शनिदेवा. तरी तो मानीचे शनिदेव, म्हणे मी दाखवीन अनुभव. तेव्हा मनी खिन्न झाला राव, चिंता मानसी फार करी. मग म्हणतसे पंडित आला, आम्ही महाग्रह उगाची छळीला. तो आता कष्टविला आम्हाला, तरी कैसे करावे आता. जे जे पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तदनुसार. तरी जे असेल लिखिताक्षर, तैसे आता होईल. राव दिलगिर झाला मानसी, विसर्जन करी सभेसी. जाता झाला मंदिरासी, काही अंतरी सुचेना. करुनिया संध्या स्नान, मग करीतसे भोजन. तदनंतर करिता झाला शयन, नावे का पलंगावरी. ऐसे करिता एक मास झाला राया विक्रमास. मग काय वर्तले त्या कथेस, तेचे आता ऐकीजे. राया विक्रमासी आला शनी, 12वा अतिक्रूर स्थानी. जेणे त्रासले बहुत प्राणी, अभाविका पीडितसे. तेव्हा पंडित बोलती वाचे, राया पूजन करी शनिग्रहाचे. 7.5 वर्षे नेमाचे, सामर्थ्य आहे जाणीचे. तुम्ही विनोदे हसला शनीसी, तरी तो कष्टविल तुम्हासी. जो का गांजितो तो रेल क्यासी, तोची हा महाग्रहण
जाणीचे. चित्त करून या एकाग्र ऐकावा पूजेचा प्रकार, जेणेकरून सनेश्वर कृपा करील तुम्हावरी. प्रथम करून औषधी स्नान, मग करावे प्रतिमेचे पूजन. आश्वासनाला घेऊन त्याची प्रतिमा करावी. शास्त्रविधी पूजा निर्धार, मग तैलाभिषेक कर. मृतिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झाली जाण पुगीफल ब्राह्मणास देऊन 23 सहस्त्र जप संपूर्ण यथासांग करावा. जपसंख्या झाल्यावरी चतुर्थांश हवन करी. हवन झाल्या उपरी दाने करावी शनीची. मग जपकर्त्या ब्राह्मणासी शनेश्वर रूप मानुनी त्यासी दक्षिणा देऊन पूजेसी प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन, यथाशक्ती द्यावे दान. ब्राह्मण तृप्त होता पूर्ण, संतोष पावे शनिदेव. जेबी रक्षी बाळकासी माता, तैसे रक्षी निजभक्ता. पंडित म्हणती राया समर्था, गोष्टी एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला, शनीन मानीच्या आम्हाला. तोची माता पिता बैला, रक्षितोची पै जाणा. मग बोले विक्रम पंडितासी, तुम्ही जावे आपल्या गृहासी. जे होणार असेल ते निश्चयसी, घडून येईल न टळेची. ऐसे बोलून या उत्तर, काय झाला चमत्कार. चित्त करून या स्थिर, श्रवण करावे सर्वही. असो मग कोण एके दिवशी 2 प्रहरांच्या समयासी कारवान वेशे उज्जैनीसी घोडे विकावया आले शनिदेव. रूप वालोटून आपले वारू विकावया आणले, तव तेथे गिराईक पातले. रावाई आला त्या स्थानी, तेव्हा किंमत पुसतसे राव. तयासी म्हणे शनिदेव, वारू फिरवून पहावो, मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू रावा आणवित, चाबुक स्वारासी वरी बैसवित. तेने घोडा फिरविला चौघरात, अत्युत्तम फिरतसे. तेव्हा दुसरा घोडा अबलक, त्याचे मोल रुपये 1,100,000. तो सोडून तात्कालिक आणिला विक्रमापाशी. तव त्या सौदागरे काय केले, राया विक्रमासीच बैसविले. घोडा फिरविता राव बोले, अतिउत्तम फिरतसे. तव त्या घोड्यासी कोरडा मारिता, घोडा उडाला गगनपंथा. पवन वगे वारू जाता, महामनात ते समय. अधिक कोरडा मारिता, तो अधिक जाय पंथा. घोर अवस्था होय चित्ता, केवी वर्तले म्हणवनी. दूरदेशी अति उजाडी, जेथे घोर वन महाजाडी. तेथे नदीच्या पैलधडी घोडा जाऊन उतरला. तेथे राव उतरला खाली, तव नवलपरी वर्तली. वारू नाही नदी गुप्त झाली, झाडा झुडपा सहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी, म्हणे ईश्वरी गती नकळे कोणासी. वारू आणि वनासी काय विचार पै झाला. तव असतासी पावला वासरमणे, अंधकार परवर्तली रजनी. पुढे मार्ग न दिसे नैनी, मग तेथेची पहुडला. 4 प्रहर गेल्यावरी उदयासी आला तमारी. मग तो एक नगराचा मार्ग धरी, राजा विक्रम आपण. तव तेथून 4 योजने दुरी, तामलिंदा नाम नगरी. तेथे जाता झाला ते अवसरी, हळूहळू पोहोचला. इकडे उज्जैनीची कथा राहिली, आता पायचे श्रवण केली. नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, वारू द्यावा आमचा आम्हासी. कोणीकडे नेले वारूसी राया विक्रमाने. तव पाहते झाले नगराबाहेर, कोसी 2 कोसी कोस 4. परी कोठे न दिसे राजेश्वर, मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, सतोड शोधून आणा रायासी. नाही तरी आम्हासी पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता, मनी म्हणे कैसे करावे आता. रायाचा शोध न लागे तत्वता, सौदागरे अडविले. मग प्रधाने काय केले, सौदागारासी बोलविले. म्हणे वारूचे मोल काय वाहिले ते सांग आम्हासी. तयाने मोल सांगताची झडकरी, मग पैका घातला तयाची पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी त्वरी, जाता झाला शनिदेव. सौदागर गेली या पाठी, मागे काय वर्तली गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी, देशपट्टणे धुंडली. नगरी झाली ऐसी परी, इकडे राजा विक्रम काय करी. तया तामलिंदापूर नगरी ग्रामामाजी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार, जातीचा वैश्य धनाढ्य थोर. तेव्हा तयाचे दुकानावर राजा नावेक स्थिरावला. सावकाराची दुकानी विक्री होतसे द्विगुणी. त्याने भला माणूस जाणूनी आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे, तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे, नामग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैश्यासी, आम्ही क्षत्रिय असो परियेसी. आमचा मुलुख दूर देशी क्षण एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अतिउत्तम षड्र साधिक. भात पुर्या सांडगे देख, करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठा वेगी जेवावेया. भोजन करूनी लवलाया, मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान. तदनंतर सारिता झाला भोजन. उत्तम प्रकारचे पक्वान्न सेवनी तृप्ती पावला.
तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियासी, सत्य सांगावे आम्हासी, मग विक्रमे कथेले तयासी. तेव्हा तो निजमानसी समजला. आता त्या सावकाराची कन्यका, नाम तिचे अलोलिका, तिचा पण हाची देखा इच्छिलावर वरावा. परी तिसी न मिळे इच्छावर, वैश्य शोध करी निरंतर, तव हा विक्रमराजा परिकर, म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा तो बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणीला तुझसी, आता तू माळ घाली यासी, नगरी अनुमान. हा स्वरूपे आहे सुंदर, 32 लक्षणी परिकर, हा भाग्यवंत जाणनर, यासीवरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही बहुत वर्णिता यासी, परी न भरिता मम मानसी, तवन वरी त्यासी निर्धारे. आज पाहिली याचे लक्षण, कैसे चातुर्य काय ज्ञान, भाषणावरून प्रमाण सर्व कळो येईल. ऐसे वदता झाली सांज, तव अस्तासी गेला भानुराज, पित्यासी म्हणे महाराज, पांथिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावयासी, अतिरम्य चित्रशाळेसी, तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठवून चालिला, जेथे होती चित्रशाळा, तेथे हंस मयूर कोकिळा नाना प्रकारचे लेपिले, चित्रे रेखिली बहुकुशलता, वारू आणि गजरथा, चित्रकारो चित्रे रेखिता, आळस काही न केला. पुढे पाहे राजा नैनी, तो अपूर्व मंचक देखिला तक्षणी, त्यावर पासोडा लेप दोन्ही अंथरुण घातलेसे, रत्न खचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परीचे रंग, जाई जुई पुष्पे सुरंग, सेज केली अतिनुगती, वरती लोंबती मोत्यांचे घड, चांदवा करीतसे फडफड, समया जळती धडाधड, चतुष्कोणी चारपै. ऐसे पाहुनी राव झाला चकित, म्हणे नकळे काय आहे वृत्तांत, हा कोण देश कोणती गत, होईल ती कळेना. कर्माच्या अति असती गहना, जे जे होणार ते कदा चुकेना, ते ते भोगल्याविण सुटेना. देवादिका सर्वासी, तरी हे शनिदेवाची छळण, त्याने ही माया रचिली जाण. आता होणार ते हो आपण, जो सर्वासी पीडितसे. ऐसा मनी करोनी विचार, मग निद्रा करी राजेश्वर, तया पलंगी साचार, सावधान निजे अंतरी. नाना परीसे करी विचार, बुद्धीचे तरंग अपार, म्हणून निद्रा न ये साचार, परिमुख आच्छादन केलेसे. राये केली ऐसी परी, मग वैश्यकन्यका काय करी, पंचारती घेऊन करी, आली रंगमहाला करणे. तिने केला सर्व शृंगार, गळा शोभती मोत्यांचे हार, केशर कस्तुरी कर्पूर, सुगंध द्रव्ये आणि पै, पायी पैंजण नुपुरे, ती झणकार करती गजरे, पदकांशी जडिले दिव्य हिरे, त्यांचे तेज फाकत असे. ती जैसी पुतळीच केवळ, 32 लक्षणी वेल्लाळ, मृगनयनी विशाळ भाळ, येऊन उभी ठाकली. राव निद्रेचे मिश करून, पलंगी पोढला असे जाण, तो न उठे ऐसे जाणून, मग कुमारी काय करी. चंदन पात्र घेऊन हाती, अलोलिका होय शिंपिती, तरी जागा न होय नृपती, कोणत्याही प्रकारे करुनी. ऐसा एक प्रहर झाली कष्टी, जागा न होय मग झाली हिंपोटी. मुक्तहार ठेवून कुंटी, निद्रा करी संचित, तव निद्रा आली कामिनीसी, मग रावा उघडता मुखासी, विचार करी निजमानसी. मी सतधुईर म्हणवितो, परोपकारी माझे मन, पापास भीतो रात्रंदिन, ती तव ही तव कन्या असे जाण, कैसे भाषण करावे. ऐसा विचार करी निजमानसी, तव तो निद्राभार कामिनीसी. मग पाहता झाला चित्रासी, तेथे अपूर्व वर्तले, चित्रीचा हंस निर्जीव, परी तो काय करिता झाला लाघव, खाली उतरोनी सावयव, हारांची मोते भक्षितसे. राव पाहुणी झाला चकित, मनी म्हणे हे आश्चर्य मात, परी ही गोष्ट अनुचित, दुःखदायक आपणासी. जरी हार घ्यावा काढूनी, तरी ब्रीद जातसे निरसुनी, परासी दुःख न दे वे म्हणून ब्रीद असे माझे हे. परंतु गोष्टी हे अघटित, आपणासी दुःख होईल प्राप्त, ग्रहदशेचे मानसत्य परिहार न काढावा. ऐसा निश्चय राये केला. इकडे सर्व हार हंसे गिळला, ते पाहून राव निजला कुमारी शेजारी. तव गोवला असे दिन, कुमारी उठली खडबडून, म्हणे हा पित्याने वर आणीला जाण, अतिमूर्ख नपुंसक. मनी क्रोध आला भारी, उठवणी चाललेली झडकरी, तेव्हा ती हार पाहे खुंटीवरी, तेथे काही दिसेना. हार न देखी कुमारिका, ती म्हणे पांथिका अविवेका. हार घेऊनी महाठका निद्रा केली सुखरूप, तरी हार देई माझा झडकरी, तुझं पसणार नाही चोरी. ऐसी या गोष्टीने तुझी थोरी राहणार नाही तत्वता, तरी हार दे माझा मजप्रती, मग तो जावे आपल्या पंथी. याची चर्चा झाली या निश्चिती, नाश होईल शरीराचा.
तव पांतस्थ म्हणे कुमारिका, हार नाही आम्हासी ठाऊका, येथे निद्रा केली म्हणून देखा आळ घालीसी आम्हावरी. तव ती कुमारी संतप्त मनी पित्यासी सांगे तक्षणी, म्हणे इच्छावर आणीला मज लागुनी, त्याचे लक्षण अतिउत्तम. तुम्ही ठकसोर आणीला घरा, तो तस्कर विद्ये माझी पुरा. तेने चोरिले माझी या हारा, तरी तो मागुनी घेईजे. तेव्हा वैश्य म्हणे पांथिकासी, तुझो विश्राम दिधला कास यासी, तरी तू का हार घेऊन बैसलासी. बरा झालेसी उतराई, उत्तम भोजन दिधले देखा, आणि ही अर्पिली निज कन्यका. ऐसे असता महामूर्खा हे काय आचरलासी. बराच भेटीला उपकार, देई मासे कन्येचा हार, मग तो जावे सत्वर आलिया पंते. तव राव म्हणे सावकारासी, तुमचा हार नाही मजपाशी, हा कर्मभोग ओढवला सायासी, नसतेच विघ्न हे. तेव्हा सावकारासी क्रोध आला. त्याने सेवकासी हुकूम केला, बंधन करावे या तस्कराला, मार द्यावा निष्ठुरपणे. यासी मारल्या वाचून हार हस्तगत होय जाण, हा पक्का चोर म्हणून ऐसे लक्षण पैयाचे. मग त्या सेवकी धावून सत्वर बांधिला तो मुसाफिर, अतिशय दिधला मार, दया नाही अंतरी. ते मारती अतिनिष्ठुर होऊनी, दया नाही अंतकरणे. मारा मारा ऐशा वचने, वैश्य तेव्हा बोलत, मार मारुनी केला जर्जर, म्हणती हार देई गा सत्वर, महानिर्दय निष्ठुर, दया नाही कोणासी. मग राव म्हणे वैशासी, हार नाही गा आम्हापाशी, कष्टवितोसी शरीरासी, वृथाची जाण कासया. तो वैष्णव सेवकाला, हा पक्का तस्कर नव्हे बरा, अद्यापी नाही कबूल झाला, मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय करी, जावनी रायाचे दरबारी, राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सगळे वर्तमान. ते ऐकोनी राजेश्वर, म्हणे आणावा तो तस्कर. ऐसे वचन ऐकोनी सत्वर सेवकांची मांदी धाविली. त्यांनी बंधन करून विक्रमासी, आणि ते झाले रायापाशी. मग प्रणिपात केला वेगेसी, सन्मुख उभा राहिला. मग राव बोले पांथिकासी, हार आहे की तुझ पाशी, तो दय्य आता सावकारासी, प्राण वाचवी आपुला. तव विक्रम बोले वचना, ऐक राया चंद्रसेना, हार घेतला नाही जाणा, असत्य न बोले कदाही. हाराचा सांगावा विचार, तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्वत्र. न घडे तोच विचार, घडला असे समर्था. आम्हासी ग्रह नाही सानुकूळ, नसतीच उत्पन्न होते कळ. त्याची काय करून हळहळ, होणार ते होत असे. बरे चोरी न करावी परंतु केली, परी आता पाहिजे क्षमा केली. सर्व अपराध पोटी घाली, कृपा करी महाराजा. ऐसे वचन ऐकता राजेश्वर, क्रोधे संतप्त जैसा खदिरांगार, गर्जना करून सत्वर काय बोलता झाला. सेवकासी म्हणे उठा सत्वर, तोडा याचे चरण कर, टाकून द्या नगराबाहेर, अन्न उदक न द्यावे. ऐसा रायाचा अविवेक, मूढमती तो सकळी ग. नाही कोणी भाविक, यथा राजा तथा प्रजा. तरी रायाच्या मुखी शनेश्वर, सुचन दे काही विचार. तोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी सेवक उठले धडकरोनी, राया विक्रमास चाललेले घेऊनी त्या नगराबाहेर. नेऊन या नगर प्रदेशी, तोडते झाले करचरणासी, अश्रू येती जनांच्या नयनासी, महासंकट उडवले. तेव्हा हातापायचारी, तोडिले याचे त्याचे निष्ठुरी, टाकोनी ग्रामाबाहेरी सेवक गेले सांगावया. मग राजा पुसे सेवकाला, तो मेला किंवा वाचला, त्याचा प्राण कुठे उरला, ऐसे बोले उत्तर. मग सेवक म्हणती, महाराज सत्वराची प्राण जाईल सहज, कर शरणाविण आत्मराज कैसे सुख पावेल. खाण्याविण हैराण, शरीरी पिडा अति दारुण, तळमळ करी रात्रंदिन, महादुःख होत असे. इकडे राजा विक्रम काय करी, हातापायांचे दुःख भारी, जैसा मत्स्य तळमळ करी, उदकावैन जाणपा. कोणी येता ती वाट सुरू, त्यासी पाहता येत गैवरू. ते म्हणती हे परमेश्वरू, कोण कष्ट या प्राणी असी. जरी अन्न उदक कोणी द्यावे, तरी राये त्यासी दंडावे, ताडन बंधन करावे, ऐसा धाक जनासी. ऐसे असता झाला एक मास, अति दुःख होतसे विक्रमास. परिदयाने कोणास, ग्रह दशा म्हणवनी. राजा विक्रम शोक करी, म्हणे ग्रहा समर्था कृपा करी, निष्ठुर न व्हावे ज्यांतरी, दया करी दिनासी. ऐसी करुणा भाकिता तय वेळी, मग शनेश्वराची कृपा आली. म्हणे याच्या सत्वाची नकळे खोली, सीमा झाली तत्वता, तरी आता पिडू नये तत्वता. केली रायाच्या मनी प्रेरकता, चंद्रसेन दरवला चित्ता, म्हणे अन्न उदक देत जावे. अन्न उदकाची आज्ञा झाली.
नगरजनासी दया आली. हे ते आणून देती नित्यकाळ. कनवाळ कृपाळू जन. अन्न उदका होतसे सुकाळ. परंतु करचरणाविण पांगुळ. त्या अतिदुःखे होतसे विवळ. चैन न पडे क्षणभरी. ऐसी क्रमिली वर्षे 2. तोवरी दुःख सोशिले अतिदारुण. ऐसे कर्माचे विधान भोगल्याविण सुटेना. तव कोणे एके दिवशी तेळीन बैसोनी शिबिकेसी. जात होती सासुऱ्यासी तया मार्गाने. त्या तेलिणेचे माहेर होते उज्जैनी नगर. सासरे तामलिंदापूर ऐसे श्रुती जाणावे. तेथील तेलियाने उज्जैनीहुनी स्नुषा आणली मूळ करोनी. तव ती त्या मार्गावरोनी येत होती उभयता. तेव्हा त्या तेलिणीने पाहिले विक्रमाकारणे. मनी म्हणे राजा कोणे आणिलास या स्थानी. मग ती खाली उतरोनी कामिनी लागली विक्रमाच्या चरणी. म्हणे हातापाया वाचुनी कोण अवस्था शरीराची. राजा उलुकी तेलिणीकडे बाई विजयी असोत तुझे चुडे. काय वृत्तांत ग्रामाकडे तो सर्व सांग मज. मग कामिनी म्हणे अहो राया सर्व सुखी आहेत करुणालया. परी हे अवस्था तुमच्या देहा काय म्हणून झाली. राव म्हणे ऐक पतिव्रते कर्मभोग जाण निरुते. ग्रहदशा फिरली माते हे कर्तृत्व देवाचे. मग सर्व सांगितले तियेसी जे जे वर्तले त्या ज्या समयासी. हे ऐकोनी म्हणे विक्रमासी धन्य धन्य रे विधातिया. मग ती तेलीण काय करीत रायासी शिबिके माझी बैसवीत. आपल्या गृहासी घेऊन जात अत्यादरे करोनिया. तव तो तेली कापे थरा थरा. म्हणे हे विघ्न आणिले घरा. जरी श्रुत होईल राजेश्वरा मग कैसे करावे आपण. तेव्हा सून म्हणे शशुरासी हा विक्रमादित्य निश्चयसी. धर्मनीती राजघरी उज्जैनीसी. परी हे दशाग्रहाची. हा माळवा देशीचा धनी. दैसा उकिरळत पडला चिंतामणी. दैवे दलाधला आपणा लागुनी. म्हणून आला गृहाते. मग तो तेली काय करी राया चंद्रसेना श्रुत करी. आपण तस्कर टाकीला जो बाहेरी हस्तपाद खंडोनी. जरी आज्ञा होईल राजेश्वरा तरी आणेन तया तस्करा. दया उपजली ममांतरा दीन अनाथ म्हणोनी. मग राव म्हणे भला रे भला. आणावे तया तस्कराला प्रतिपाळ करी वहिला अन्नवस्त्र देवोनी. ऐसा हुकुम केला रायाने. मग तेली आला घरा करणे. तेव्हा तेलियासी विक्रम म्हणे गोष्ट सांगतो ऐका ते. मग राव म्हणे मेहतरासी तुम्ही श्रुतन करावे कोणासी. विक्रम आहे मम गृहासी असे कोठने करावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा घाणा वाकावा माझ्या घरा. देईन मी अन्न आणि वस्त्रा ऐसा नेम पै माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी धन्य तुझी बुद्धी ऐसी. तुझा उपकार न फेडे आंबासी. महासंकटी रक्षिले. ऐसे करिता काही एक दिवस होते झाले विक्रमास. तया तेलियाचे घरी रात्रंदिवस गाणा हाकीतसे. तव 7 वर्षे परिपूर्ण झाली. पुढे कथा कैसी वर्तली ती पाहिजे श्रवण केली एकाग्र चित्ते करून या. मग कोण्या एके दिवशी सायंकाळ झाली निशी. गाड्यावर असता विक्रमासी बुद्धी कैसी आठवली. तो दीपरागाचा अवसर ध्यानात आणि राजेश्वर. मग राग आळवीतसे मधुर ससुर कंठे करोनी. रागोद्गार करिता प्रत्यक्ष दीप लागले लक्षानुलक्ष. जैसी दीपावळीच देख प्रकाशमान नगरात. तव एकस्तंभाच्या माडीत राजकन्या अतिरूपवंत. नाम पद्मसेना निश्चित. बैसलीसे आनंदे. तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश. मग पाचारिले परिचारिकेस. म्हणे कोणे केले दीपोत्सवास. शोध करुनी मज सांगा. दीपावली तो आज नाही आणि लग्न ही नसे कोठेही. तरी हे आश्चर्य दिसते काही पाहुणी यावे सत्वर. इकडे दीपराग झाला संपूर्ण. तेव्हा दीप मावळले मुळीहून. मग दुसरा श्रीराग नामे करून तेथे राग आळवीतिसे. पद्मसेना म्हणी परिचारिकीसी हा पुरुष रागज्ञानी विशेषी. राग आळवितो अतिसुरसी कोण्यासळी पहागे. याचा आणावा समाचार धुंडाळावे सकळ नगर. जेथे असेल तो नर येथे आणावे गेसी. तेव्हा परिचारिका चौघी जणी नगरी शोध करती तक्षणी. तो तेलियाच्या घरी घाणा हाकेतसे चौरंगा. त्या परतोनी राजकन्येसी सांगती की चौरंगा जो केला जो निश्चिती. तो तस्कर तेलियाचे गृहप्रती घाणा हाकीत बैसला. तोच करीत आहे रागरंग. परी स्वरूप दिसता है बेढंग. जैसे का शिमग्याचे सोंग ऐसिया परी दिसत आहे. मग पद्मसेना म्हणे साचार
तरी घेऊन या तो तस्कर, जेवे भावे करीन भ्रतार, वेद लागला अंतरी. परिचारिका म्हणती प्रमाण, परिराया श्रुत करावे जाण, म्हणजे न लागे दूषण, शब्द नये आम्हावरी. तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हास काही, तयासी येथे आणावे पाही. मग रायासी श्रुत करीन लवलाही, तुम्ही मनी भिवू नका. तेव्हा परिचारिका निघाल्या तिथुनी, येत्या झाल्या तेल्याची दुकानी. मग त्या तेल्यासी पुसोनी तयासी घेऊन चालिल्या. एक स्तंभाच्या माडीवरी तयासी नेले पैसतोरी. मग त्या ते अवलोकनी राजकुमारी अंतरी तोषली. मग ती वदे चौरंगासी, तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी. तरी आता रागोद्गार करा वेगेसी, जेणे तृप्त होती श्रवण हे. मग तो करी रागोद्गार, यथा नाय गातसे सुस्वर, कंठ त्याचा अतिमधुर, जैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्येच्या माडीवर रारंग होतसे अपार. तव चंद्रसेन आपल्या माडीवर ऐकता झाला. मग रावपुसे परिचारिकेसी, आजी कुमारिकेच्या महालासी, रंग होतो दिवसनिशी, कोणे कार्यासी सांग पा. मग दासी म्हणती समर्था, अन्याय आम्हासी लाविता. हे निजकन्येची अवस्था, आम्हाकडे काय शब्द. परंतु आमची एक विनवणी, येऊनी पाहावे निजनयनी. मग येईल कळवणी सर्व अवस्था तेथील. पद्मसेनेचा विचार, आम्हा सांगता न येसाचार, म्हणून तेथे चलावे सतुर. मग जे करणे ते करावे. तव त्या रायासी आली निद्रा आली. पुढे कथा कशी वर्तली ती पाहिजे श्रवण केली, एकाग्र चित्ते करोनिया. राजा विक्रम त्या माडीवर बैसला से चिंतातुर. तव 7.5 वर्षे साचार भरली शनी देवाची. राजा मनी चिंता करीत, म्हणे केव्हा उज्जैनी होईल प्राप्त. क्लेश भोगिले अत्यंत, परी कृपा न करी गृहस्वामी. ऐसा राव चिंता करीत, तव तेथे काय वर्तली मात. शनिदेव होऊनी कृपावंत, सन्मुख उभा ठाकला. म्हणे ऐक राया विक्रमसेना, बज न ओळखीसी अज्ञाना. अद्यापि अनुभव तव मना आला किंवा नाही. मग राव उठू पाहे झडकरोन, परी ते नाहीत कर चरण. तेव्हा तैसाची भूमी शयन लोटांगण घालीतसे. तेव्हा शनी म्हणे राया विक्रमा, धन्य धन्य तुझा महिमा. आता मी प्रसन्न राजोत्तमा, इच्छा असेल ते माग. तव विक्रम सद्गत बोले वचन, म्हणे मनुष्य देहा न पिढी जाण. हेची द्यावे मज वरदान, कृपाळो वा शनी देवा. म्या दुःख सोशिले अनिवार, ऐसे प्राण्यासी नाही सोसवणार. तरी तू कोणासी न पिढी साचार, हेची मागणे शनिदेवा. ऐसे ऐकोनी शनिदेव, म्हणे धन्य धन्य तू विक्रमराव. परपिढेचा अनुभव जाणतोसी निजांतरी. तू न मागसी हातपाय, राज्य क्षत्रादी सुखोपाय. तरी तुझ ईश्वर म्हणोये, परदुःख निवारितसी. मग कृपा उपजली शनिदेवासी. राव कर चरणादी रूपासी, पहिल्याहून अतिविशेषी सुंदर कायापै केली. मग राव शनिदेवाचे चरण धरी, म्हणे कृपाळो वा कृपा करी. हेची मागणे साचारी, न करी पिढा कोणासी. मग राया ते शनिदेव बोले, म्या काय तुझ दुःख दिले. दुःख गुरुनाथे पाहिले, ते कष्ट कोणे रीती. तुझ दुःख दाविले किंचित, म्या कैसे त्रासले दैवदैत्य. ते श्रवण करी निश्चित, गुरुपीडा अवधारी. एके दिवशी प्रातःकाळी नम्र केले गुरु माऊली. मग हस्त जोडून ते वेळी विनंती करी तयासी, अहोजी श्री गुरुनाथा, मी तुमच्या राशीस येतो आता. तरी मान्य करी कृपावंता, 7.5 वर्षाते. मग गुरु म्हणे गा मजसी, तुम्ही कृपा करावी आम्हासी. न यावे आमच्या राशी, घडी एक जाण पा. मग मी बदलो ते वेळा, तुम्ही करिता वासा कंटाळा. तरी मज थारा नाही दयाळा, कोणी न करी मान्य मज. तरी 5 वर्षे मान्य करी, अथवा 2.5 वर्षे पदरी धरी. 2.5 वर्षाची परी थोडकीच असे, परी ते न मानीची गुरु. मग मी म्हणे नघडे निर्धारू, पुन्हा मनी केला विचारू, की गुरुसी न गांजावे. गुरु केवळ माऊली, सदा कृपेची करी सावली. गुरुवचन मानिता येवेळी, अधपात प्राप्त होय. ते वेळा मी लागलो चरणी, विनंती करीत विनीत वचनी. मी प्रसन्न तुझ ग्रहशनी, माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनेश्वरा, आम्हावरी कृपा करा. न यावे आमच्या शरीरा, हेची आता मागतसे. मग मी प्रसन्न झालो ते क्षणी. 7.5 प्रहर येतो म्हणून तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी, न मानिती मज लागी. मग गुरुदेव म्हणे प्रमाण, तरी 1.25 प्रहर येणे जाण. ते म्या मान्य केले वचन. मग आज्ञा दिधली गुरुने. गुरु विचार करी निजमानसी, स्नान संध्यादी
स्वकर्मासी करिता दवडीन सव्वा प्रहरासी. मग तो शनी काय करील ऐसा गर्व धरिला मनात. तो मज कळला वृत्तांत. मग म्या विचारले चित्तात काही चमत्कार दाखवू. तव ते आली ग्रहाची वेळ. तेव्हा गुरु झाला होता वेळ. म्हणे मृत्युलोकी गंगाजळ तरी स्नाना लागी पैजावे. शनिग्रहाची पडता छाया. तेव्हा पालटली गुरुची काया. मग फकीर वेशे तया ठाया. शनेश्वर पातला तयापाशी खरबुजे होती दोन. ती केली गुरुसी अर्पण. मग गुरु हर्षयुक्त होऊन दोन पैसे देत तया. मग स्नान करून ते वेळी धोत्रात फळे बांधिली. झारी शोभे करकंबळी चालिले ते मार्गाने. तो पुढे दिसे एक नगरी. तेथे काय झाली परी. राव प्रधान संसरी दोन पुत्र दोघासी. ते उभयता त्या दिवशी गेले होते शिकारीसी. दोन प्रहर झाले तयासी वाट पाहे राजेंद्र. तव ते येता दिसेना. इकडे उशीर झाला भोजना. तेव्हा सेवकासी केली आज्ञा. धोंडोनी आणा दोघासी. मग ते सेवक निघाले सत्वर. लगबगा आले गावाबाहेर. तव तो पुढे देखिला विप्र हाती झोळी खरबुजांची. तव शनैश्वरी केली माव. फळांची मस्तके झाली सावयव. सेवका ओळखिला ब्रह्मदेव. म्हणती तुम्हापाशी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवकासी खरबुजे घेतली फराळासी. सेवक म्हणती रुधिरासी स्त्राव होतो दिसता आहे. तू ब्राह्मण किंवा क्षुद्र वस्त्रातून गळे रुधिर. काय आहे ते सत्वर दावीचे पै आम्हासी. मग गुरु झाला भयभीत. म्हणे हे अघटित काय बदत. अधोदृष्टी झोळी पाहत. तव ते रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेती हिरोन. मग ते पाहती सोडोन. तव शिरळ कमळे निघाली दोन प्रधान राजपुत्रांची. सेवक म्हणते रे चांडाळा महादुष्टा पतिता खळा. ब्रह्मवंशी अमंगळा दया नाही तुझ अंतरी. मग ते क्रोधयुक्त मानसी बंधन करीती ब्राह्मणासी. मारित मारित दयासी रायापाशी आणिले. रायासन्मुख उभा करून सेवक सांगती वर्तमान. हा बाळ तरी ब्राह्मण याने उभयतासी मारिले. ऐकताची रायासी आली मूर्छना. मनी म्हणे कैसे केले नारायणा. एक पुत्र होता तोही मना नाही आला तुझ्या की. ब्राह्मण नोह्या हा काळ याने गिळला माझा बाळ. तरी यासी नेऊन तत्काळ सोळावरी देईचे ऐसा हुकम होता रायाचा. सोळ करविला लोखंडाचा नेऊनी रोविला पैसाचा नगराबाहेरी. तव भृगुच्या मंदिरात वर्तमान झाले श्रुत. तेव्हा एकची वर्तला आकांत. तो लिहिता ग्रंथ विस्तारेल. परी राजपुत्राची कामिनी पतिव्रता लावण्य खाणी. वार्ता ऐकता तक्षणी सती जावया सिद्ध झाली. आता इकडे गुरुनाथासी घेऊन गेले सोळापाशी. तेव्हा न सुचे काही गुरुसी ग्रहदेशने वेष्टिले. मग गुरुवदे सेवकाला आता सुळण द्यावे आम्हाला. 10 सहस्त्र रुपये तुम्हाला देतो क्षणभरी थांबावे. 2 घटिका आंबासी सुळीन द्यावे निश्चयसी. मग अवलोकावे नेत्रेसी कैसे होईल ते. ऐसे करून शब्द बोलता तया. मग तो सेवकासी आली दया. तेव्हा ते म्हणती 2 घटका थांबवनिया मग देऊ सोळावरी. ऐसे बोलता बोलता जाण सव्वा प्रहर झाला परिपूर्ण. प्रधान राजपुत्र दोघेजण आले वारू सहित. जेणे रायासे जाणविले त्याचे दरिद्र दूर केले. मग सेवकासी आज्ञा पिले सुळीन द्यावे ब्राह्मणा. तेव्हा सेवक धावले सत्वर नेऊन येऊनी नगराबाहेर. सांगितला समाचार सुळीन द्यावे ब्राह्मणा. मग तो आणिला रायापाशी. उभा राहिला सन्मुखेसी. आशीर्वाद देऊन या रायासी आपला वृत्तांत निवेदिला. ऐकोनी राव झाला सद्गतीत. म्हणे मजन होते विदित. मी दूषण लावणी वधित होतो तुम्हा गुरुराया. दिग दिग हा संसार मी महापापी अनिवार. केवढा केला विचार राज्यमध्ये करोनिया. तेव्हा सद्गतीत झाला नृपती. गुरुचरण धरिले प्रीती. स्पुंद स्पुंदोनी रडे निश्चिते. मी अपराधी गुरुराया. नेणतपणे झाला अविचार. जो क्षमा करी साचार. मग हात धरवणी सत्वर सिंहासनी बैसविला. मग गुरु म्हणे ऐक भूपाळा हा अन्याय नाही तुझला. ही शनैश्वराची कळा दुःख दाविले तयाने. मग झोळी आणून पाहती तव ती खरबुजे दिसती. शिरकमळांची आकृती अदृश्य झाली तत्काळ. असो राये करविले भोजन. गुरुपंक्तीस बैसला आपण. आणखी दिव्य ब्राह्मण सर्वही तृप्ती पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे दिधली राया भृगुने. तेव्हा आज्ञा घेऊन गुरुने प्रयाण केले तेथोनी.
मग शनिदेव आले गुरुपाशी, नमन केले साष्टांगेसी. म्हणे वर्तणूक झाली कैसी, ती सांगावी गुरुराय नाथा. गुरु म्हणे, बापा शनेश्वरा, सवा प्रारत केला माझा मातेरा. 7.5 वर्षे येतासी खरा, तरी मग काय होते कळेना. तू ग्रहा माझी ग्रहश्रेष्ठ, जीवासी देसी बहुकष्ट. मी गुरु तेज अतिश्रेष्ठ, बरा उपकार फेडिला. असो जे झाले ते बरे झाले, परी ऐसे कोणान कष्टवी वहिले. तुझं शपथ माझी ये वेळे. शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी, गर्व न धरावा मानसी. गर्व धरील त्या पुरुषासी, ऐसेच मी गांजीन. गुरुजी तुम्हासी गर्व झाला, म्हणून हा अपराध घडला. तरी क्षमा करा बाळगाला, अपराध पोटी घालीजे. मग शनी गेला शिवापाशी, म्हणे आता येतो मी तुम्हासी. तेव्हा शंभू म्हणे आम्हासी, काय करसी येऊन, परी येशील तेव्हा सांगून येणे. ऐसे उभयता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले. शंकरे ऐकोनी वचनासी, क्षण एक लपला कैलासी. मग वददा झाला शनीसी, तुवा आमचे काय गेले. मग शनी म्हणे, महादेवा तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा. मदबेणे लपले ती देवादिदेवा, हे काय थोडे असे. ऐकोनी हास्य करी कैलासराज, म्हणे धन्य तुझे उग्र तेज. मग त्या ते कृपा करूनी सहज आज्ञा देत शनीला. मग ग्रह आला रामचंद्रासी, वनवास भोगविला तयासी. आणि ग्रह येता सीतेसी, रावणे चोरुनी पैनेले. रावणाच्या मंचका खालते नवग्रह होते पालते. त्यावरी मंचक ठेवून निरुते रावण पुढे नित्य काळे. मग तेथे आले नारदमुनी, ते वदते झाले मज लागुनी. तू ग्रह श्रेष्ठ महाभिमानी, ऐसी दशा तुमची, तरी येथे तुमचे काही न चाले. गरिबासी कष्टविता बळे, हे सामर्थ्य नव्हे आगळे. उगाची पुरुषार्थ भोगिता. मग शनिवदे नारदासी, आम्ही पालथी ते सोयीचे करविसी. मग पाहे पराक्रमासी, कैसा आहे तो दाविन. नारद म्हणे, मी ऐसे करीन. ऐसे बोलून या वचन, मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार. म्हणे ग्रह पालथे घालून मंचकी निद्रा करीसी रात्रंदिन, तरी हे अनुचित असे जाण. वैर्याच्या ओरावरी पाय द्यावा, ते वचन रावणा मानवले. मग पालथे ते सोयीचे केले. मग तेथे काय वर्तले, ते परिसावे सज्जनी. दृष्टी फिरविता शनेश्वर, षण्मासात सहपरिवार निर्दाळी श्री रामचंद्र पुत्र पौत्रासहित पै. हरिश्चंद्रासी आला शनी, 12वा अतिक्रूर स्थानी. पीडिता झाला कौशिक मुनी, राजवर्ष तो केला. पुढे अतिदुःख दिधले तयासी, स्त्री पुत्रादी घातले विक्रयासी. स्वये विकला डोंबासी, तेथेही जाचिले भोवत. ऐसे कष्टविले राजोत्तमा, दमयंती प्राण मनोरमा. दुःख दिधले हे विक्रमोत्तमा, पिढीली दमयंती. ग्रह आला इंद्रराया, भोगिली गौतमांची जाया. भगांकित झाली सर्व काया, ऋषिशापे करोनिया. ग्रह आला चंद्रासी, स्पर्श केला गुरुपत्नीसी. कलंक लागला चंद्रासी, ऐसे झाले जाणपा. ग्रह आला वसिष्ठासी, क्षय झाला शतपुत्रासी. तैसेच पिढिले शरासी, मत्स्यगंधा भोगिले. पांडव ग्रहदशा भोगित, राज हरुनी गेले वनात. कौरवांचा क्षय केला क्षणात, ग्रह येताची तत्काळी. तैसाची श्रीकृष्णासी ग्रह आला, सीमंतकाचा डाग लागला. तो कोणत्या कारणाने निघाला, हरिविजयी ती कथा. मग कृष्ण म्हणे शनेश्वरा, तू महासमर्थ होसी खरा. सर्वत्रासी तुझा दरारा, देव दानवादिकांसी. ऐसे देवादिकांसी त्रासिले, त्यात तुझला काहीसे दुःख दिधले. किंचित चमत्कारासी दाविले, मजावया तुझ लागी. मग विक्रम उठे झडकरी, साष्टांग नमस्कार करी. धन्य शनेश्वरा अवधारी, पावन केले मज लागी. आता मी तुझ अनन्य शरण, कृपा करी अनाथा लागून. हेची द्यावे वरदान, न पिढी प्राणी मात्रासी. मग शनी म्हणे विक्रमासी, धन्य तू परोपकारी होसी. परपिढा निवारतोसी, उपमा नाही तुझ लागी. तेव्हा प्रसन्न झाला शनेश्वर, रायासी देता झाला निजवर. हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर, तयासी पीडा न करी मी. भावे करिता श्रवण पठण, आदरे ग्रंथ संरक्षण. त्यासी रक्षी मी रात्रंदिन, कृपा करीन सर्वथा. जो का श्रवण पठण न करी, आणि ग्रंथाची हेळना करी, तया नराच्या शरीरी पीडा फार करीन मी. श्रवण पठणाचा ऐका विचार, नित्य अथवा शनिवार. श्रवण पठण करी जो नर, उपोषणे अतिसंतोषे. जरी न करावे उपोषणासी, तरी श्रवण करावे अहर्निशी. तेने संतोष मम मानसी,
मग पीडा न करावी तत्वता. हे वचन मासे नमस्त विक्रमासी भाष्य देत. त्या नरासी भाग्यवंत करीन जाण निर्धार. ऐसा वर देऊनी रायासी शनिदेव गेले निजस्थानासी. पुढे कथा वर्तली कैसी ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर विक्रमासी भेटले शनेश्वर. तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर. जैसा सूर्य प्रगटला तेव्हा चंद्रसेना राव आला. पाहे तव देखे विक्रमाला जैसा मदनाचा पुतळा. तडस्थ झाला मानसी. मग ते पद्मसेना राजकुमारी राया विक्रमाते वरी. राव पुसे ते अवसरी आपण कोण महाराज. विक्रम वदे साचार मी तुमचा असे चोर. श्रीपती वैश्य सावकार बोलवा आधी तयासी. तव ते धावली सेवकांची मांदी. वैश्य वैसला होता गादी. म्हणती बोलाविले राये आधी सत्वर येथे चलावे. वैश्य उठला धड करून येऊनी रायासी करी नमन. राव म्हणे वैश्या लागून हाची तस्कर होय की. वैश्य म्हणे रायासी आता चला मंदिरासी. अवश्य म्हणून बेगेसी चित्रशाळेसी पातले. तव चित्रीचा निर्जीव हंस जने गिळले होते हारास. तो पुन्हा उघळी सावकाश जैसा होता तैसाची. हार उघळीता हंसाने तो पाहिला सर्वजने. हे आश्चर्य सकाळा कारणे म्हणती हे अघटित. मग तो वैश्यवाणी बहुसंतोषला जमनी. कन्या अर्पोनी चरणी विक्रमाच्या लागला. जन म्हणती अघटित कला. निर्जीव चित्रे हार गिळला. दोष लाविला महापुरुषाला ते आजी कळू आले. चंद्रसने पुसे विक्रमासी आपण राहता कोण दिशी कोण नाम कोण वंशी जन्म तुमचा सांगावा. तव विक्रम म्हणे चंद्रसेना काय पुससी विचक्षणा. मी असे उज्जैनीचा राणा नाम माझे विक्रम. ऐसा ऐकता राजेश्वर घाली साष्टांग नमस्कार. म्हणे अन्याय घडला थोर कृपा करी दयाळा. तेव्हाच असते श्रुत तरी कष्ट का होते प्राप्त. न कळता झाले अनुचित त्यासी उपाय कायसा. विक्रम म्हणे राजेश्वरा हा आमच्या ग्रदशेचा फेरा. पूजन न केले शनेश्वरा म्हणून कष्ट पावलो. तव ग्रह नव्हता सानुकूळ म्हणून तव बुद्धी विकळ. आता ग्रह झाला सानुकूळ म्हणून ऐसे वदतोसी. असो रायाने सोळा केला फार. फोडिले द्रव्यांचे भांडार. धर्म केला अपार याचकजन संतोषती. मग तो तेली बोलाविला विक्रमे तयासी नमस्कार केला. एक देश तया देविला सुखी केला तय वेळी. चंद्रसेन हर्षभरित म्हणे मम भाग्यासी नाही अंत. विक्रम जोडीला जामात धन्य मी एक संसारी. ऐसे करिता एक मास झाला राया विक्रमास. मग पुसोनिया चंद्रसेनास आज्ञा मागतसे निवृत्ती. मग चतुरंग दळ सिद्ध करून हत्ती घोडे दासदासी जाण. देशपटणे ग्राम देऊन जामदासी बळविले. तव त्या सावकारे आपण नाना वस्तू अनर्घे रत्न विक्रमास देऊन बोळवण केली कन्येची. असो सवे घेऊन दळवार उज्जैनीसी आला राजेश्वर. नगर शृंगारिले सत्वर अति आनंद होत असे. मग सुमुहूर्त पाहोनी विक्रम वैसविला सिंहासनी. याचक तृप्त केले दानी चिंताचित्ती असेना. मग हे शनेश्वर व्रत राजा विक्रम आचरित. पीडा गेली समस्त शनी प्रसादे करोनी. ही महाराष्ट्र भाषेची कथा परी अर्थाविषयी नाही न्यूनता. यथामती वर्णिली तत्वता. श्रवण करा भाविक हो. हा ग्रंथ करिता श्रवण सकळ विघ्ने जाती निरसून. ग्रहपीडा अति दारुण न बाधे कदा कल्पांती. ऐकता कथा नग्रहांची येणे पीडा निवारे क्लेशांची. वार्ताही नुरे दुःखाची कृपा करीती ग्रह सर्व. श्रवण पठणी निधिध्यास लेखक पाठक सर्वास. ग्रंथ संरक्षी तयास क्लेश विघ्ने न बाधिती कदा. ही शनेश्वराची ख्याती केवळ शनेश्वराची मूर्ती. अहर्निशी जे का ध्याती त्याशी संरक्षी शनिदेव. सकळ दुःख दरिद्र येणे निरसेल समग्र. भावे श्रवण करिता साचार फळ प्राप्त तयासी. म्हणे तात्याचे महिपती प्रीती पावो शनेश्वर प्रती. कृपाळू तो उग्रमूर्ती निर्विघ्न करी सर्वासी. इति श्री शनेश्वराची कथा त्याचा तोची उदविता. आपली तो माईक वार्ता करविता श्री पांडुरंग. इति श्री शनैश्वर महात्म्य संपूर्णम.